हाय हॅलो सर्वांना, वेलकम टू माय चॅनेल. आज आपण करूया करडीची भाजी. ही रानभाजी आहे आणि खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. ही बघा, हिरवीगार किती छान दिसते भाजी. तर तशीच ती तब्येतीला खूप छान आहे. त्याच प्रकारे मी ही भाजी बघा, जास्त देठही नाही घेतलं आहे, जास्त पाणीही नाही घेतलं आहे, अशा प्रकारे ही भाजी घेतली आहे. त्याला स्वच्छ पाण्याने 1-2 वेळेस धुवून घेतलं आहे, म्हणजे शेतामध्ये माती वगैरे लागलेली असेल तर ती राहणार नाही. अशा प्रकारे धुवून घेतलं आहे. धुवून घेऊन स्वच्छ त्याला एका ताटामध्ये काढून घेतलं आहे. हे बघा, अशा प्रकारे घेतली आहे ताटात काढून. आणि त्याला चिरायचं आहे आपल्याला. चिरून कुठलीही भाजी नाही धुवायची, त्यासाठी मी पहिलं धुवून घेऊन मग चिरते. कुठलीही पालेभाजी चिरून कधीच धुवायची नाही. त्यातले जे काही पौष्टिक गुणधर्म असतात ते पाण्यासोबत निघून जातात. यासाठी याला असं चिरून घेतलं आहे. जास्त बारीक नाही चिरायची आहे, थोडी मोठी मोठी जाडसरच त्याला मोठेच ठेवायची आहे. हे बघा, अशा प्रकारे सर्व भाजी मी चिरून घेते. ही बघा, माझी संपूर्ण भाजी चिरून झाली आहे. आता एका पातेल्यामध्ये ही भाजी थोड्या 2 मिनिटासाठी वाफवून घ्यायची आहे, कारण माझी आजी बोलते की यामध्ये थोडा कडवट का असा वेगळे असा त्याला वास असतो आणि त्याच्यामुळे ती भाजी वाफवून घेतात. त्यासाठी मी भाजी वाफवून घेण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि ही चिरलेली भाजी आपण 2 मिनिटासाठी त्यात ठेवून घ्यायची आहे. हे बघा, सर्व भाजी मी त्यात टाकून घेते. भाजी टाकून झाली ना, त्यामध्ये व्यवस्थित थोडं, म्हणजे भाजीचं थोडं वर पाणी असेल असं त्याला व्यवस्थित ढवळून घ्या. आणि भाजीसाठी लागणारा आपल्याला ठेचा वाटायचा आहे. हे बघा, मी मिरच्या घेतल्यात, हिरवी मिरची घेतली आहे, त्यामध्ये 8-9 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, कोथिंबीर टाकली आहे आणि मीठ टाकलं आहे आणि याचा ठेचा वाटून घेतला आहे. आणि हे बघा, आपली भाजी मस्त असं वाफवून निघाली आहे. त्याला एका चाळणीने गाळून घ्यायचं आहे. हे बघा, पाणी किती पिवळं पाणी गेलं आहे सर्व. हे बघा, अशी वाफवून निघाली आपली भाजी. जास्त पण कलर चेंज नाही, काळपट नाही पडू द्यायची भाजी. थोडं हलकंसं वाफवून घ्यायचं आणि भाजीतलं पाणी हे बघा, अशा प्रकारे पाणी निघालं आहे. आणि भाजी अशी पिळून घेऊन एका ताटात काढून घेतली आहे. हे बघा, ताटात अशी मोकळी करून घ्यायची भाजी. आणि नंतर फोडणीसाठी 2 बारके कांदे किंवा 1 मीडियम साईजचा कांदा चिरून घ्यायचा बारीक. आणि एक कढई ठेवली आहे मी. तुमच्याकडे जे भांडं असेल ते तुम्ही ठेवा, किंवा लोखंडाच्या तव्यामध्ये पण ही भाजी मस्त होते. हे बघा, अशा प्रकारे मी 1.5 पळी तेल टाकून घेतलं आहे. दुसरं काही नाही लागणार याला, फक्त एक कांदा आणि तेल आणि शेंगाचं कूट, याच्याशिवाय काही लागणार नाही. एकदम कमी साहित्यामध्ये आणि मस्त पौष्टिक अशी भाजी तयार होते आणि खूप मस्त लागते. एकच नंबर लागते माहिती आहे. आणि ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या येतात ना, ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात. त्यामुळे आपल्याला कसं त्या सीझनला आपल्याला आपल्या शरीराला तयार करत असते. म्हणजे या करडीमध्ये किंवा हरभऱ्याच्या भाजीमध्ये, अशा वेगवेगळ्या पालेभाज्यांमध्ये ना विविध गुणधर्म असतात. मग ती कॅल्शियम किंवा आपल्याला त्याच्यामध्ये जी उष्णता असते ती आपल्या शरीराला हिवाळ्यामध्ये उष्ण ठेवण्यासाठी, ज्या थंडीपासून बचाव करण्यासाठी या पालेभाज्यांचा आपल्याला उपयोग होतो. हे बघा, अशा प्रकारे मी कांदा थोडा लालसर झाला ना, त्यामध्ये मी आपण वाटलेला हिरवा ठेचा टाकून घेतला आहे आणि त्याला मध्ये मस्त चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित फिरवून घेतलं आहे. हे बघा, माझी आजी काय बोलते, असं भाजीवरती मीठ टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं ना, भाजीला मीठ व्यवस्थित लागतं बोलते. त्यामुळे मी भाजीच्या वरूनच मीठ टाकून घेतलं आहे आणि शेंगाचं कूट पण त्या भाजीला लावून घेतलं आहे. हे बघा, अशा प्रकारे मस्त खरपूस शेंगदाणे भाजलेले आणि जाडसर कूट वाटलेलं. जाडसर कूट कसं दाताखाली आलं ना, मस्त लागते भाजी. बघा, अशा प्रकारे झाली आपला जे कांदा आणि मिरची होती ते परतून झाली आहे व्यवस्थित. त्यामध्ये आपण ही भाजी टाकून घ्यायची आहे. मी भाजी टाकली आहे कढईमध्ये आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित परतून घेते.
बघा मिक्स करते व्यवस्थित, एकजीव झाला ना बघा आपली भाजी किती मस्त दिसते. झाली आपली भाजी तयार. हे बघा अशा प्रकारे ही भाजी एका वाफेमध्येच तयार होते. खायला तयार झाली भाजी आपली. हे बघा किती छान दिसते आणि पौष्टिक. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.